झालं चालू? हां तिकडे पण मार. कोण आलंय का लाईव्ह? ओके. रामकृष्ण हरी. आज आम्ही पंढरपूरला आलो आहोत आणि इकडे आल्यानंतर जो भक्तीचा पूर दिसतोय, जी संतांची मांदियाळी दिसते, खरोखर इकडे आल्यानंतर असं वाटतं की जाता पंढरीशी सुख वाटे जीव, आनंद केशवा भेटताची. आज आम्ही विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला आलो आहोत. खरं तर आत्ता या क्षणाला आम्ही नामदेव पायरीच्या इथे उभे आहोत. तुम्ही बघू शकता समोर दाखव, झूम केला तरी चालेल. पंढरपुराचं वर्णन जर बघितलं तर प्रत्येक वारकऱ्याच्या मनात, हृदयात एक आनंद, उष्मा आणि विठ्ठलाच्या भेटीची आतुरता असते. खरं तर प्रत्येक वर्षी प्रत्येक वारकरी ज्या वेळेस आषाढी एकादशी येते त्यावेळेस विठ्ठलाच्या भेटीसाठी तो येत असतो. प्रत्येकजण आपापल्या गाठीचे पैसे खर्च करून वारीला येत असतो. जसा वेळ मिळेल तसा तो विठ्ठलाच्या भेटीला येत असतो. आणि विठ्ठलाला भेटल्यानंतर जी हृदयामध्ये, अंतर्मनामध्ये, शरीरामध्ये जी उष्मा जागृत होते, जे तेज जागृत होतं, त्याच्याने प्रत्येकाचं मन आनंदित, प्रफुल्लित होतं. खरं तर आपण आपलं जीवन जगत असताना आपलं जीवन चालवतो कोण, याचं उदाहरण देताना, याची ओवी सांगताना संत तुकाराम महाराज सांगतात की कोणाच्या सत्तेत चाले हे शरीर. आपलं जे शरीर आहे हे कोणाच्या सत्तेने चालतं? पायाने चालतं असे आपण म्हणतो, पण आत असा कोण बसलाय की जो आपलं सबंध शरीर चालवतो, सबंध जीवन चालवतो? खरं तर आपल्या आत भगवंत बसलाय, विठ्ठल बसलाय आणि तो आपलं जीवन चालवतोय. मग अशा विठ्ठलाप्रती आपण प्रत्येकाने कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, त्याच्याबद्दल भाव व्यक्त केला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये पंढरपूरला म्हणजे आषाढ वारी एकदा तरी केली पाहिजे. सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. खरोखर पंढरपूरला आल्यानंतर जी भाविकांची गर्दी दिसते आणि प्रत्येक भाविकाच्या मनात जो विठ्ठलाप्रती भाव दिसतो तो बघण्यासारखा आहे, तो प्रत्यक्ष अनुभव घेण्यासारखा आहे. कोण आहे का लाईव्ह? बघतोय? ठीक आहे, काही हरकत नाही. प्रत्येक विठ्ठल भक्त, प्रत्येक भाविक विठ्ठलाच्या दिशेने आपली पावलं चालवतो. पाऊले चालती पंढरीची वाट. खरोखर प्रत्येकाकडे पैसा आहे, प्रत्येकाकडे सुख आहे, सगळं काही असून सुद्धा विठ्ठलाची जी ओढ आहे, त्याच्या भेटीची जी तेजोमय दृष्टी आहे, ती प्रत्येकजण अनुभवण्याचा प्रयत्न करतोय. आज खरोखर आषाढी वारी निमित्ताने प्रत्येक भाविक, प्रत्येक भक्तजण, माझ्या भाषेत भक्त शब्दाची व्याख्या मी वेगळी करतो. खरं तर सर्वसाधारण मनुष्य भक्ती करतो, पण आपण भक्त नाही होत, मी असं म्हणतो. आपली भक्ती आपली भक्ती जर खरोखर भगवंताला आवडणारी असेल तर भगवंत विठ्ठल ठरवेल की तुम्ही भक्त आहात की नाही.
अशी भक्ती आपल्याला करायची आहे. खरोखर पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंगाची आठवण होतेच, पण पुंडलिकाची सुद्धा आठवण होते. ज्या पुंडलिकाने आईवडिलांची सेवा केली, अशा पुंडलिकासाठी भगवंत स्वतः या पंढरपुरामध्ये आले. मुळात भक्त पुंडलिकाची आठवण काढल्यानंतर प्रत्येकाच्या मनात किंवा प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये एकच विचार येतो की असा कोण तो भक्त पुंडलिक की ज्याच्यासाठी भगवंत आले. आणि प्रत्येकासाठी भक्त पुंडलिकाची विचारधारा घेण्यासारखी आहे की भक्त पुंडलिकाने आईवडिलांची सेवा केली म्हणून भगवंत आले. म्हणून संतांची एक उक्ती आहे की माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. आपल्या घरामध्येच आईवडिलांच्या स्वरूपात विठ्ठल आणि रखुमाई बसलेली आहे. त्यांची सेवा करा, त्यांचं दर्शन घ्या, तुम्हाला विठ्ठल भेटलाच म्हणून समजा. पण त्यांना दुःखी करून जर आपण पंढरपूरला येत असो तर विठ्ठलाला सुद्धा दुःख होईल की ह्याने आईवडिलांना सोडून माझी धाव घेतली. म्हणून विठ्ठलाचं जर दर्शन घ्यायचं असेल तर आईवडिलांची सेवा केली पाहिजे, त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही नक्कीच पंढरपूरला या, विठ्ठलाला आवडेल. आणि अशा विठ्ठलाच्या भक्तीमध्ये आपण सगळे येत्या 2 दिवसानंतर आषाढी एकादशी आहे परवा, तर या आषाढी एकादशी निमित्ताने आपण सर्वजण विठ्ठलाच्या भक्तीमध्ये रमू, त्याच्यामध्ये एकरूप होऊ आणि विठ्ठलाची सेवा करू. मग ती भजनाच्या माध्यमातून असेल, कीर्तनाच्या माध्यमातून असेल, आणि भगवंताप्रती म्हणजे विठ्ठलाच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. रामकृष्ण.